नमस्कार. आज आपण बनवत आहोत वनभोजन स्पेशल 18 किलो चिकन. त्यासाठी आपण इथे चिकन घेतलं आहे. 2 भांड्यांमध्ये आपण चिकन घेतलं आहे. एक आपल्याला चिकन सुकं बनवायचं आहे आणि एक चिकन रस्सा बनवायचा आहे. त्यासाठी आपण हे डिवाइड केलं आहे. आता आपण चिकनमध्ये दही ॲड करणार आहोत. दही आपण अर्धा किलो दही घेतलं होतं आणि अर्धा किलो दही आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. यामध्ये अर्ध टाकलं होतं, यामध्ये अर्ध टाकलं होतं, असं आपण केलं होतं. अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे, ती आता आपण ॲड करणार आहोत. आपण या सगळ्याचं प्रमाण असं मोजमाप करून घेतलेलं नाही आहे. जे वनभोजन असंच असतं की त्यामध्ये जे सामान मिळेल त्या सामानामध्ये ते लोक बनवतात. आता यामध्ये आपण चिकन मसाला ॲड केला आहे. पूर्ण मोठ्या पातेल्यामध्ये जे आहे त्याला पूर्ण एक आपण पॅकेट ॲड केलं आहे. दुसरं पॅकेट आपण अर्ध ॲड केलं आहे या हड्डीचं जे चिकन आहे त्याच्यामध्ये. आता लाल तिखट आपण हे पाव किलो घेतलं होतं, यामध्ये आपण अर्ध ॲड केलं आहे, यामध्ये अर्ध ॲड केलं आहे. या दोघांचं मॅरिनेशन आपण सोबत करत आहोत, त्यामुळे आपण ही प्रोसेस वापरली आहे. आता आपण यामध्ये हळद ॲड केली आहे. सगळं तुमच्या प्रमाणानुसार तुम्हाला ॲड करायचं आहे, स्पेसिफिक असं प्रमाण नसतं. आता मीठ ॲड केलं होतं याच्यामध्ये. यामध्येही आपण मीठ ॲड करणार आहोत. तुमच्या चवीनुसार तुम्हाला मीठ ॲड करायचं आहे. आधीच जास्त मीठ ॲड करायचं नाही, नाहीतर ते खारट होण्याची शक्यता असते. ही आपण कोथिंबीर घेतली आहे. आता आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत. मोठ्या पातेल्यामध्ये केली आहे. आता या दुसऱ्या पातेल्यामध्येही आपण केली आहे. पुदिना घेतला आहे. पुदिन्याने छान अशी टेस्ट येते आणि जास्त चिकन असेल तर त्याचा वासही निघून जातो, म्हणून आपण या दोघांमध्ये पुदिना ॲड केला आहे. आता आपल्याला हे सगळे मसाले सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चिकनसोबत. म्हणजे आपल्याला चिकनला प्रॉपर असं मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी प्रॉपर असे मसाले ते चिकनला लागले पाहिजेत, म्हणून आपण हे मॅरिनेशन करून घेतो आहे. व्यवस्थित असं मॅरिनेशन आपण या चिकनला करून घेतलं आहे. पूर्ण चिकन आपण त्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलं आहे. आता दुसरं तुम्ही पाहू शकता, जे हड्डीवालं जे रस्स्यासाठी बाजूला काढलं आहे तेही आपण आता मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडा मसाला कमी होता म्हणून थोडा मसाला ॲड केला आहे. छान असा रंग आला होता या मसाल्याचा या चिकनला. व्यवस्थित असं बघा, सगळं इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित असे ॲड असतील तर छान असं मॅरिनेशन होतं. मी तुम्हाला जवळून एकदा दाखवते. व्यवस्थित ह्याला मॅरिनेशन करून आम्ही 15 मिनटं ह्याला बाजूला ठेवलं होतं. दोन्ही पातेल्यातलं व्यवस्थित मॅरिनेशन झालं आहे. आता आपण एक मोठं पातेलं घेतलं आहे. ज्या पातेल्यांमध्ये 50 ते 100 माणसांचं जेवण बनेल एवढं मोठं पातेलं होतं ते. त्यामध्ये तेल ॲड केलं आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये लसूण ॲड करायचं आहे आणि आपण जे खडे मसाले वापरतो ते सगळे ॲड करायचे आहेत. जे त्यांच्याकडे अवेलेबल होते ते आम्ही सगळे ॲड केले होते. तेजपत्ता, काळी मिरी वगैरे ॲड केलं होतं. आणि आता यामध्ये कांदा ॲड केला आहे आपण. कांदा आपल्याला चांगला असा खरपूस म्हणजे लालसर असा करून घ्यायचा आहे. मी माझ्या माहेरी गेली होती म्हणून मुलांनी मला खास बोलवलं होतं, तेव्हा आम्ही तिकडे गेलो होतो गोटणीवर. छान असं वनभोजनाचा कार्यक्रम होता. खूप मजा आली तिकडे. दरवर्षी असतो. पूजा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम असतो गावाला. सगळी मुलं एकत्र येऊन हा वनभोजनाचा कार्यक्रम पार पाडतात. छान असं चिकन वगैरे बनवतात आणि सगळ्यांना खायला देतात. आता यामध्ये आपल्याला मिरची ॲड करायची आहे. मुलांना तर अजून थोडं स्पायसी होतं म्हणून त्यांनी मिरची ॲड केली होती. मिरची आपण कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. चांगली म्हणजे तेलावर परतून घ्यायची आहे व्यवस्थित, जेणेकरून मिरचीचा चांगला असा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल. आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता यामध्ये आपण थोडीशी अद्रक लसूण पेस्ट ॲड केली आहे. अद्रक लसूण पेस्टनी थोडी टेस्ट अजून चेंज होते चिकनची, म्हणून त्यांनी थोडी अजून ॲड केली होती. छान असा फ्लेवर येतो.
आता यामध्ये आपण हे जे मॅरिनेट केलं होतं चिकन ते ॲड केलं आहे. हे चिकन मोजून मॅरिनेट केलं नव्हतं, हेही अंदाजेच मॅरिनेट केलं होतं. जे असं मांसचं जे चिकन होतं तेच बाजूला काढलं होतं. असं स्पेशली असं काय मोजून मापून घेतलं नव्हतं काहीच. आता हे पूर्ण आपल्याला या फोडणीमध्ये हे चिकन मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं अजून लाल तिखट ॲड केलं आहे यामध्ये. आता ते लाल तिखटही आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत चिकनमध्ये. पूर्ण चिकन आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं होतं. लाल तिखट ॲड केल्याच्या नंतर पुन्हा आपण हे मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. आपण इथे जवळजवळ अर्धा किलो टोमॅटो वापरले होते. आपल्याला पूर्ण हे टोमॅटोही मिक्स करून घ्यायचे आहेत. टोमॅटोही आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहेत. मी दाखवते तुम्हाला एकदा. आता आपल्याला थोडंसं ह्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी यावर आपण एक झाकण ठेवून हे 10 ते 15 मिनटं व्यवस्थित शिजवून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे शिजलं गेलं आहे. त्यानंतर आपण थोडंसं पाणी ॲड केलं आहे. जास्त नाही, कारण हे सुकं चिकन आहे त्यामुळे थोडंसंच पाणी ॲड केलं आहे. पाणी ॲड केल्याच्या नंतर मी तुम्हाला जवळून एकदा दाखवते. ह्याला छान असा रंग आला होता आणि टेस्टलाही फार अप्रतिम असं झालं होतं. चांगली अशी उकळ काढून घ्यायची आहे चिकनला. पूर्ण आपण शिजवून घेतलं होतं चिकनला. आता यामध्ये चिकन अर्धं शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये मसाला म्हणजे वाटण जे असतं ते ॲड करायचं आहे. तुम्हाला जेवढं थिकनेस हवा आहे तेवढं तुम्ही वाटण यामध्ये ॲड करू शकता. आणि पूर्ण हे वाटण आपण मिक्स करून घेतलं आहे. तुम्हाला मी दाखवते, थोडा थिकनेस आला आहे ह्या ग्रेव्हीला. पूर्ण हे तयार झालं आहे. वाटण ॲड केल्याच्या नंतर आपण याला अजून 10 ते 15 मिनटं शिजवून घेतलं होतं आणि पूर्ण तयार आहे. मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते. छान असं हे चिकन सुकं तयार झालं होतं. चिकन सुक्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही ठेवली होती. आता आपल्याला चिकन रस्सा बनवायचा आहे. पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस वापरायची आहे. त्यात काही असा बदल नाही आहे, फक्त याच्यामध्ये रस्सा आहे म्हणून थोडं पाण्याचा वापर जास्त केला जातो. तेल टाकल्याच्या नंतर आपण यामध्ये कांदा ॲड करणार आहोत. कारण खडे मसाले संपले होते म्हणून आपण डायरेक्ट कांदाच ॲड केला होता. कांदा आपण तेलावर व्यवस्थित असा परतून घेणार आहोत. कांदा आपल्याला पूर्ण लालसर असा करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये मिरची ॲड करणार आहोत. पूर्ण आपण मिरची ॲड करून म्हणजे मूठभर अशी मिरची यामध्ये टाकली होती. तुम्ही पाहू शकता मिरची ही कांद्यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. ह्या टोपांच्या खाली दगडं लावली होती, त्या दगडावर विस्तव पेटवला होता. ह्याची टेस्ट फार छान लागते जेव्हा जंगलात आपण जेवण बनवतो तेव्हा. आता यामध्ये आपल्याला चिकन ॲड करायचं. जे आपण चिकन हड्डीवाले चिकन जे मॅरिनेट केलं होतं ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आपण पूर्ण चिकन यामध्ये ॲड केलं आहे. हेही चिकन मोजमाप करून घेतलेलं नाही आहे. आता यामध्ये लाल तिखट ॲड केलं आहे. थोडंसं लाल तिखट कमी वाटत होतं म्हणून अजून लाल तिखट ॲड केलं आहे. आता हेही लाल तिखट आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आपण पूर्ण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स झालं आहे. आता आपण यावर झाकण ठेवून हे 10 ते 15 मिनटं आपण हे वाफवून घेणार आहोत. तुम्हाला मी दाखवते झाकण काढल्यानंतर ह्या अशा प्रकारे ह्याला पूर्ण तेल असं सुटलं आहे. आता आपण यामध्ये पाणी ॲड केलं आहे. चिकन जेव्हा आपण फोडणीला टाकतो तेव्हा आधीच पाणी ॲड करायचं नाही, त्याची टेस्ट पूर्ण चेंज होते. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. आता आपण टोमॅटो ॲड करणार आहोत यामध्ये. हाही जवळजवळ अर्धा किलो टोमॅटो आपण ॲड केला होता. आता आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत. आता टोमॅटो आणि कोथिंबीर आपल्याला पूर्ण चिकनमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आपण पूर्ण हे मिक्स करून घेतलं होतं.
मी तुम्हाला दाखवते जवळून. याला छान अशी उकळी आली आहे. याची टेस्ट फार छान लागते. चुलीवरचं जेवण जे बनतं त्याची टेस्ट फार अप्रतिम लागते. तुम्ही कधी गावी गेला तर तुम्हीही नक्की बनवून बघा. आता यामध्ये आपल्याला थोडा मसाला ॲड करायचा आहे. आपण जी पहिल्या चिकनला जी प्रोसेस केली सेम तीच प्रोसेस आपल्याला पुन्हा रिपीट करायची आहे. यामध्ये थोडा मसाला जास्त टाकला होता. जो राहिला होता तो सगळा मसाला यामध्ये टाकला होता. आता पूर्ण मसाला जे वाटण आपण टाकलं आहे ते आता आपल्याला या चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हा रस्सावाला चिकन आहे त्यामुळे यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण जास्त असतं. चांगली अशी उकळी आली आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये त्यांना अजून स्पायसी पाहिजे होतं म्हणून यामध्ये थोडं कांदा लसूण मसाला जे त्यांच्याकडे अवेलेबल होता तो ॲड केला होता. कांदा लसूण मसाला चिकनमध्ये ॲड करायचा नसतो पण त्यांच्याकडे अवेलेबल होता त्याने ॲड केला होता. आता इथे उकळ चांगली काढून घेतली आहे चिकनला. मी तुम्हाला लांबून दाखवते 2 पातेले. छान असं चिकन रेडी आहे. तुम्ही अशा प्रकारे चिकन बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते. हे जंगलात बनवलेलं चिकन फार टेस्टी लागतं आणि वनभोजनाचं तर अजूनच टेस्टी लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला तुमच्या मित्रांना सगळ्यांना नक्की आवडेल. जवळून एकदा मी दाखवते तुम्हाला. आता हे भात घेतलं होतं, त्यासोबत चिकनचा रस्सा आणि चिकन घेतलं होतं. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.